विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपल्याला या तासामध्ये आपलं स्वागत. आता आपण प्रॉब्लेम घेणार आहोत डेट ऑफ पार्टनर्सवरील प्रॉब्लेम नंबर 3, इल्युस्ट्रेशन नंबर 3, पेज नंबर 193 यावर दिलेला आहे. प्रॉब्लेम अशा स्वरूपाचा पहा. अनिता, सुनीता आणि कविता वेअर पार्टनर्स इन अ बिझनेस शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस in the ratio of 2:1 respectively. Their balance sheet as on 31st March 2019 is as under. Balance sheet as on 31st March 2019. आपल्याला 31 मार्च 2019 बॅलन्स शीट देण्यात आलेला आहे आणि यामध्ये ऑन 1 जुलै 2090 कविता डाईड अँड द फॉलोइंग ॲडजस्टमेंट वेअर मेड. म्हणजे अनिता, सुनीता आणि कवितापैकी कविता ही 1 जुलैला 19ला डेथ झालेली आहे आणि त्या निमित्तानं आपल्याला रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म डेथ ऑफ पार्टनर हे प्रकरण यावरचा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. हा वैशिष्ट्यपूर्ण प्रॉब्लेम आहे मित्रांनो, थोडा काळजीपूर्वक समजून घ्या आता. आणि यावर आपल्या ज्या ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्या ॲडजस्टमेंट असलेल्या पदांना टिक करून घ्या. पद दिलेले आहेत पहा. डेटार्सला ॲडजस्टमेंट आहे. नंतर कॉन्टिंजेंट लायबिलिटी आहे, ती स्वतंत्र आहे, तर आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिलेली नाही. नंतर इन्व्हेस्टमेंट आहे आणि लँड अँड बिल्डिंग आहे. अशा प्रकारच्या या असेट्स आहेत. तर अशा प्रकारे आपण आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करायला काही हरकत नाही. लायबिलिटी साईडकडून आपल्याला घ्यायचं आहे कॅपिटल अकाउंट. सर्वांचे कॅपिटल बॅलन्सेस आपल्याला दिलेले आहेत. अनिता, सुनीता आणि कविता 40,000, 40,000 आणि 20,000 हे सर्वच्या सर्व कॅपिटल, ऑल कॅपिटल्स आर एंटर्ड ऑन द क्रेडिट साइड ऑफ द पार्टनरशिप पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय बॅलन्स ब्रॉट डाउन रुपीज 40,000 by balance brought down rupees 40,000 and by balance brought down rupees 20,000. नेक्स्ट आहे क्रेडिटार्स 30,000. जसेच्या तसेच नवीन बॅलन्स शीटमध्ये घेऊन टाका क्रेडिटार्स. $30,000. नेक्स्ट आहे बिल्स पेएबल 2,000. बिल्स पेएबल हे 2,000. नेक्स्ट आहे बँक लोन रुपीज 8,000. ॲडजस्टमेंट आहे, यावर ॲडजस्टमेंट आहे, आतमध्ये ठेवा. चला, असेट साईड प्लांट अँड मशिनरी 55,800 ॲडजस्टमेंट आहे, आतमध्ये ठेवा. प्लांट अँड मशिनरी, वर प्लांट अँड मशिनरी दिले आणि खाली लँड अँड बिल्डिंग दिले म्हणून लँड अँड बिल्डिंग असं लिहू आपण. 55,800. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट 30,000. नेक्स्ट आहे डेटार्स 20,800. 20,800 ॲडजस्टमेंट आहे, आतमध्ये ठेवा. नेक्स्ट आहे बँक. बँक बॅलन्स आहे 8,200. हे बँक अकाउंट आपण ओपन केलेलं आहे कारण बँकेचे अनेक ट्रान्झॅक्शन्स आहेत म्हणून ट्रान्झॅक्शन्स व्यवस्थित नोंदले जावे आणि अखेरीस बँक बॅलन्स करेक्ट यावं म्हणून आपण अकाउंट उघडलेलं आहे. पण बँक अकाउंटला हे ट्रान्सफर करूया डेबिट बाजूला टू बॅलन्स ब्रॉट डाउन.
8,200 आणि गुडविल आहे 10,000ची. ही गुडविल ॲसेट साईडला गुडविल 10,000. नेक्स्ट, on 1st July 2019 Kavita died and the following adjustment were made. पहिले ॲडजस्टमेंट आहे पहा, ऑल द डेटार्स वेअर कन्सिडर्ड ॲज गुड. आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिलेली डेटार्स 20,800 आहेत आणि त्यावर लेस RDD केलेला आहे. रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स 800 रुपयाचा होता. आता मात्र ते रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट हे वसूल होण्याजोगे झालेले आहेत, म्हणून आता आपल्याला 20,800 मायनस 800 करायची गरज नाही. सरळ 20,800 पुढे घेऊन टाकायचे आहेत, कारण सर्वच्या सर्व गुड आहेत म्हणतात ते. म्हणजे जी बुडण्याची शक्यता होती ती शक्यता आता मावळलेली आहे. आपल्याला 800 रुपये वसूल होणार आहेत, अर्थात तेवढा आपल्याला फायदा झाला. बुडणारी रक्कम आपल्याला वसूल होण्यायोग्य झालेली आहे, म्हणून तो प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला ठेवून टाकायचा आहे बाय RDD 800 रुपये. नेक्स्ट, a contingent liability for a compensation of ₹900 was provided. एक आकस्मिक देयता, नुकसान भरपाई संबंधीची आकस्मिक देयता 900 रुपयाची उद्भवलेली आहे आणि ती द्यावी लागणार आहे. मग ही देयता उद्भवल्यामुळे आपल्याला तोटा निर्माण झाला, म्हणून याचे 2 इफेक्ट करायचे आहेत लायबिलिटी साईडला, कारण लायबिलिटी निर्माण झाली म्हणून लायबिलिटी साईडला लिहायचं, आणि तेवढं देणं वाढल्यामुळं आपल्याला तोटा झाला म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला नोंदवायचं आहे. म्हणून इथं लिहा टू कॉन्टेंजंट लायबिलिटी ₹900 आणि हेच लायबिलिटी साईडला घेऊन टाका आता कॉन्टेंजंट लायबिलिटी ₹900. हा, आता ही लायबिलिटी नव्याने निर्माण झाले लक्षात ठेवाय. आकस्मिक देयता आहे ते द्यावी लागणारच आपल्याला. नंतर ॲडजस्टमेंट नंबर 3 आहे, इन्व्हेस्टमेंट वेअर सोल्ड आउट इन द मार्केट ॲट 10% प्रॉफिट. इन्व्हेस्टमेंट आहे ना आपली 30,000ची आहे, पहा बॅलन्स शीटमध्ये दिलेली आहे, आणि ती 10% नफ्याने विकून टाकलेली आहे. 10% नफा म्हणजे 30,000वर 10% नफा 3,000 होतो, म्हणजे 33,000ला विकून टाकलेली आहे ती इन्व्हेस्टमेंट. म्हणून याची एंट्री काय होणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, अशा प्रकारची एंट्री होणार आहे. पण 3,000चा जो फायदा झालेला आहे त्या फायद्याची अगोदर आपल्याला एंट्री करता येते. ती एंट्री कशा प्रकारे करता येईल आपल्याला, हा 3,000 रुपयाचा फायदा झाल्यामुळे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेऊन जावं लागणार आहे. म्हणून आपल्याला इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असं प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला लिहून टाका. इन्व्हेस्टमेंट म्हटलं तरी चालतं, इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला 3,000चा फायदा झालेला आहे, किंमत वाढलेली आहे, म्हणून इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. आणि आता बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट. बँक अकाउंट आपल्याला 33,000नं डेबिट करायचं आहे आणि 33,000नं इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट करायचं आहे. म्हणून आता या ठिकाणी बँक अकाउंटच्या डेबिटला टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट ₹33,000 आणि इन्व्हेस्टमेंटच्या क्रेडिट साईडला आता या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट ॲड केला आपण, ॲड इंटरेस्ट, हे 3,000 हे झालं 33,000 आणि 33,000चे 33,000 मायनस करा, सोल्ड हे 33,000 इथं राहणार आता नील.
कारण इन्व्हेस्टमेंट 30,000ची आहे, त्यावर इंटरेस्ट आपल्याला मिळालं 3,000चं, त्या 30,000चे आपले ॲसेट झाले, त्या 30,000ने विकून टाकलं आपण, म्हणून 33,000 ते 33,000 विकून टाकल्यानंतर मायनस झाली, ॲसेटच आपली या ठिकाणी ॲसेट बाजून उडाली, म्हणून त्या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट अशा प्रकारची एंट्री केली आणि इथं इन्व्हेस्टमेंटचं बॅलन्स नील राहिलं. नंतर नेक्स्ट पहा आता, लोन वेअर पेड ऑफ. लोन आहे पहा, लायबिलिटी साईडला आपल्या लोन लिहिलेलं आहे, इथं 8,000चं लोन आहे पहा. सॉरी बघा किती आहे लोन, 8,000चं लोन आहे आणि हे देऊन टाकलं म्हणून सांगतात आपल्याला. लोन देऊन टाकलेलं आहे. देऊन टाकलं म्हणजे कॅश आपली जाणार आहे. क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणजे कुठून जाणार आहे, बँकेतून जाणार आहे. बँक अकाउंट काय होणार आहे, क्रेडिट होणार आहे. आणि लोन अकाउंट काय होणार आहे, डेबिट होणार आहे, फिटणार आहे. म्हणून बँक लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बँक अकाउंटच्या हे बँक लोन मायनस पेड म्हणून लिहायचं. पेड 8,000 इथं नील येईल. आणि आता मात्र बँकेच्या क्रेडिट साईडला बाय बँक लोन अकाउंट 8,000 8,000 गेले. ह्या बाबी सगळ्या नवीन आहे. त्या प्रॉब्लेममध्ये मित्रांनो मध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, लोन हे पेड ऑफ केलेलं आहे, बँकेतून पैसे गेलेले आहेत. नेक्स्ट पहा आता, लँड अँड बिल्डिंग वेअर डेप्रिशिएटेड बाय 800. 800नं लँड अँड बिल्डिंगवर आपल्याला DEP आकारायचा आहे, डेप्रिशिएशन आकारायचं आहे. DEP ₹800 म्हणजे आता आपल्याकडे लँड अँड बिल्डिंगचं व्हॅल्यू राहिले 55,000. आपल्याला 800 रुपयाचा तोटा झालेला आहे त्यावर, म्हणून एकदा डेबिट बाजूला लँड अँड बिल्डिंग ₹800. 800 रुपयाचा तोटा झाला डेप्रिशिएशन चार्ज केल्यामुळं. डेप्रिशिएशन हा लॉस असतो. नंतर अँड फर्निचर ₹1100. फर्निचरवर देखील 1,100 रुपये आपल्याला DEP चार्ज करायचा आहे, म्हणून फर्निचर, सॉरी आपण फर्निचर लिहिले नाही का इथं, हां फर्निचर लिहा. फर्निचर आहे टोटल 16,000. हे 16,000, 16,000तून मायनस DEP 1,100. पहा 0 0 10मधून 1 गेलं 9 राहिले, इथं राहिले 5मधून 1 गेलं 4 राहिले, 14,900 आपले फर्निचरचं नेट व्हॅल्यू राहिलेलं आहे. आता यावरही आपल्याला तोटा झालेला आहे, म्हणून डेबिट बाजूला फर्निचर 1,100 1100. चला आणि आता हा दोन्ही नोंदवले आपण, लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर. Adjustment number 6. Goodwill of the firm was valued at 15,000. It was to be raised in the books. आता व्हॅल्यू गुडविलचं व्हॅल्युएशन 15,000 करण्यात आलेलं आहे. पूर्वीचं व्हॅल्युएशन आहे 10,000, आता 5,000नं वाढलेली आहे गुडविल. म्हणून गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, असं ऑल पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटला घेऊन जाऊया आपण. आणि ती फक्त 5,000नं वाढवायचं आहे. जेवढं व्हॅल्यू वाढलेलं आहे तेवढ्यानं वाढवायचं आहे आणि तेवढीच गुडविल हे तिघांना वाटून द्यायची आहे. म्हणून यामध्ये ॲड इन्क्रीज. काही काही वेळेला मित्रांनो हा झालेला फायदा आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला घेतला तरी चालतो. हे गुडविल 15,000. आता ही गुडविल तिघांना वाटून द्यायची आहे. कशा प्रकारे वाटून द्यायचे त्यांचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे पहा. ओल्ड रेशिओ, हा प्रॉफिट रेशिओ, प्रॉफिट रेशिओ दिलेला आहे 2:2:1 इज इक्वल टू 2/5 2/5 1/5 अशा प्रकारे होणार आहे. म्हणून आपल्याला 5,000 आता वाढून द्यायचे आहेत. नंबर 1 डिस्ट्रीब्यूशन ऑफ गुडविल. गुडविल आहे 5,000 वाढलेली.
म्हणजे 2 पंचमांश 1 5000 गुणिले 2 पंचमांश आणि 5000 गुणिले 1 पंचमांश. पहा आता 5 × 5 1000 भागाकाराला बरोबर पहिल्याला गुणविले आले 2000, दुसऱ्याला देखील 2000 आणि तिसऱ्या भागीदाराला 1000. अशा प्रकारे आपण गुडविलचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. म्हणून त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेऊन चला आता. बाय गुडविल ₹2000, बाय गुडविल ₹2000, बाय गुडविल ₹1000. अशा प्रकारे आपण गुडविल डिस्ट्रीब्यूट करून दिलेली आहे. हां, आता ॲडजस्टमेंट नंबर 7. Kavita was entitled to get her share in the profit up to the date of her death from profit for 2019-20 was estimated at 10,000. आता कविताला तिच्या मृत्यूच्या तारखेपर्यंतचा जो नफा द्यावयाचा आहे तो 10,000 2019-20 मध्ये 10,000 नफा होईल असं गृहीत धरून तिला तिचा हिस्सा देऊन टाकायचा आहे. म्हणून आता इथं लिहू. आता हे नंबर 2. शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ ऑफ कविता. कविताच्या मृत्यूच्या तारखेपर्यंतचा नफा आपल्याला धरायचा आहे. 10,000 गृहीत धरून त्यांनी दिलेला आहे. म्हणून आता पहा, पहिला प्रोपोर्शनेट प्रॉफिट काढू. अगोदर आपण 10,000 हा वर्षाचा झाला तर आपल्याला 3 महिन्याचा काढायचा आहे. म्हणून अशा प्रकारे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येईल. पहा, हा 10,000 झाला, हा वर्षाचा आहे. म्हणून अशा प्रकारे त्रिसूत्री मांडून घेता येते. 12 महिन्याला जर 10,000 असेल तर पहा, जुलैला वारली ती म्हणजे एप्रिल मे जून, 1 जुलै म्हणजे जूनपर्यंत 3 महिन्याचा आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे फक्त. तर 3 महिन्याला किती? अशा प्रकारे 3 गुणिले 10 भागिले हे 12 इकडं आणायचे आहेत. हे 12, 3 × 3, 3 चौक 12, 4 × 4, 4 दुगुणी 8, राहिले 2, 4 पंचे 20. हे 2,500 हा प्रोपोर्शनेट प्रॉफिट आलेला आहे. आता त्यातून शेअर ऑफ कविता, कविताचा एकूण शेअर पार्टनरशिपमध्ये आहे 1 पंचमांश. 2,500 मध्ये तिचा किती नफा राहणार आहे? मग 5 × 5 आणि 5 × 5 = 25. ₹500 शेअर आहे फक्त तिचा. म्हणून ह्या ₹500 नोंद आपल्याला करायची आहे. तिला फायदा द्यायचा आहे, आपल्याला प्रॉफिट द्यायचा आहे. याची एंट्री अशा प्रकारे केली जाते मित्रांनो. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू कविताज कॅपिटल अकाउंट. म्हणून कविताच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेऊन टाका. बाय P&L सस्पेन्स अकाउंट ₹500. आणि सस्पेन्स अकाउंट हा खर्च समजला जातो. हा भांडवली स्वरूपाचा खर्च समजला जाऊन तो असेट साईडला ठेवला जातो. पहा, म्हणून असेट साईडला लिहायचं आहे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. हे ₹500.
हां, आता नेक्स्ट पहा. द अमाऊंट ड्यू टू कविताज एक्झिक्युटर वाज पेड बाय नेफ्ट. म्हणजे नेफ्टद्वारे या कविताच्या एक्झिक्युटरला रक्कम देऊन टाकण्यात आलेली आहे. म्हणजे कुठं लोनला वगैरे ठेवून घेतलं नाही, जेवढी नेट आहे आपल्याकडे बँकेत रक्कम आहे तेवढी, म्हणून लगेचच्या लगेच देण्याचा निर्णय उर्वरित दोघा भागीदारांनी घेतलेला आहे. आता आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचा नफा तोटा काढू आणि मग ही रक्कम देऊन टाकू. किती देणं आहे ती पहा. कोणती बाजू जास्त होते? क्रेडिट बाजू जास्त होते. आपल्याला दिसतंय 3,800, इकडं 3,800, 0 0, 9 दुगणी 18ला 8, 8ला 1 2, 1,000 प्रॉफिट आलेला आहे. हा 1,000 प्रॉफिट कोणाकोणाला द्यायचं आहे? अनिता, सुनीता आणि कविता तिघांना वाटून द्यायचं आहे. 2 पंचमांश, 2 पंचमांश, 1 पंचमांश. 5ने आपण 1 10ला भागाकार केला की 5 दुगणी 10 म्हणजे 200 भागाकार येतो. 200 भागाकार 2 2 4ला गुणाकार करा म्हणजे बे दुगणी 4, बे दुगणी 4 आणि बे एक बे म्हणजे 400 400 आणि 200. हे 400 400 आणि 200 अशा प्रकारे हे आपण विभागून दिलेलं आहे. याची एंट्री काय होते? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सर्व पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहून टाका बाय P&L ॲडजस्टमेंट अकाउंट आणि कंसात प्रॉफिट अशा प्रकारे लिहा. हे 200 रुपये, सॉरी याला 400 रुपये आहे, हे 400 रुपये बाय P&L ॲडजस्टमेंट अकाउंट कंसात प्रॉफिट ₹400. नंतर पुन्हा कविताला P&L ॲडजस्टमेंट अकाउंट कंसात प्रॉफिट ₹200. 400 400 आणि 200 अशा प्रकारे विभागून दिलेलं आहे. आणि आता काय सांगितलं? कविताच्या एक्झिक्युटरला पूर्ण रक्कम देण्यात आलेली आहे. किती रक्कम आपल्याला देई आहे ते पाहू आणि देऊन टाकू. 0 0 5 2 7 1 21,700 रुपये देऊन टाकले आपण. याची एंट्री होते कविताज एक्झिक्युटर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून कविताच्या अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू बँक अकाउंट. बँक अकाउंट आणि इथं लिहायचं आहे बाय कविताज एक्झिक्युटर अकाउंट 21,700. मित्रांनो, या प्रॉब्लेममध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं बँक अकाउंटचं मोठं काम आहे. खऱ्या अर्थानं बँक अकाउंटच समजून घेण्यासारखं आहे, कारण बँकेचे व्यवहार एवढे कुठल्याही प्रॉब्लेममध्ये दिले जात नाहीत. या प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे म्हणून एवढंच आपल्याला समजून घेण्यासारखं आहे. तर हे 21,700 21,700. आता बँक अकाउंट आपण क्लोज करू. म्हणजे बँक आपल्याकडं शिल्लक किती राहिली कळते. 41,200 एकूण जमा झाली. 0 0 7 किती 12, 7 5 12ला 2, 4ला 1, 1 आणि 8 9 1 10, 10 किती 11, 10 1 11ला 1, 4ला 1, 2 1 3 आणि किती 4, 3 आणि 1 4 बाय बॅलन्स कॅरेड डाऊन. ही बँक अकाउंट आता ॲसेट साईडला घेऊन टाका. आता बँक 11,500 11,500. आणि आता अनेकदा असं कॅपिटल अकाउंट बंद करून घ्या. बॅलन्स याचं लायबिलिटी साईडला घेता येतं आपल्याला. 4 2 4 42,400 42,400
टू बॅलन्स कॅरेड डाऊन. पुन्हा सुनीताची रक्कम तेवढीच आहे 42,800 42,400. हां, आता याला अपडेट साईडला घेऊन टाकू आपण. कॅपिटल अकाउंट हेडिंगमध्ये कॅपिटल अकाउंट्स पहिले आहे अनिता 42,400 आणि मग आहे सुनीता 42,400. अशा रीतीने आपले सर्व अकाउंट क्लोज झालेले आहेत. आता बॅलन्स शीट क्लोज करू. हां, 0 0 9 4 13 4 17 7 हातच्या आला 1 1 2 3 3 2 5 5 2 7 आणि 3 4 7 4 11 1,17,700. हे 0 हे 0 8 9 17 5 22 5 27 7 हातच्या आले 2 2 5 7 7 5 12 12 4 16 16 1 17 17 7 हातच्या आला 1 1 5 6 6 2 8 8 1 9 9 1 10 10 1 11 1,17,700. अशा प्रकारे आपलं गणित टॅली झालेलं आहे. हे तर आपल्याला माहीत आहे गुडविल आणि त्याचा प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ याचं कॅल्क्युलेशन बऱ्याच अंशी आतापर्यंत आलेलं आहे. पण नवीन एवढंच आहे या ठिकाणी की बँक बॅलन्स नंतर इन्व्हेस्टमेंट विकली, पैसे आले, पुन्हा लोन पेड केलं, पैसे गेले आणि काही लोन कविताच्या एक्झिक्युटिव्हरला दिलं गेलं आणि किती रुपये शिल्लक राहिले. म्हणजे बँक अकाउंट या ठिकाणी थोडा काळजीपूर्वक शिकण्यासारखा आहे. अशा रीतीने आपण हे गणित टॅली केलेलं आहे. आपण सराव करत चला. पुन्हा पुन्हा प्रत्येक गणित आपल्या हातून किमान 1-2 वेळा मित्रांनो स्वतः करून गेला पाहिजे, प्रॅक्टिस झाली पाहिजे, तरच तुम्हाला इझी गोईंगमध्ये आपल्याला परीक्षेत प्रॉब्लेम सोडविता येतो. आणि डेथ ऑफ पार्टनर हे आता कंपल्सरी झालेलं आहे. म्हणून याला जास्त महत्त्व देऊन आपण जास्तीत जास्त सराव करून याच्यामध्ये परफेक्शन मिळवाल अशी अपेक्षा करतो. आणि आता पुढच्या तासाला येण्यासाठी आजच्या पुरतं इथेच थांबतो.